तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि पफ स्लीव सुद्धा बघू शकता, जी की मी नेट इथं शिमरचं नेट जे आहे वापरून मी बनवलेले आहे। आणि हा जो ब्लाउज आहे खूप सुंदर असा आपला रेडी झालेला आहे आणि या ब्लाउजचं कटिंग जे आहे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। तर आता साडीमधले हे सिल्वर कलरचं फॅब्रिक तुम्ही तो बघू शकता आणि जे नेट आहे ते मी 80 सेंटीमीटर घेतलं होतं, तर तुम्ही अर्धा मीटर सुद्धा घेऊ शकता या स्लीवसाठी। त्याच्यानंतर 1 मीटर मी अस्तर घेतलेला आहे आणि या ब्लाउजची जी कटिंग आहे आपण 40 साईज बघणार आहोत। जर तुम्हाला 40 साईज बनवायचा असेल आणि तुम्हाला जर मेजरमेंट माहिती नसेल की 40 साईजसाठी आपल्याला किती आणि कोणकोणतं मेजरमेंट घ्यावं लागतं, तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही 40 साईजचं जे मेजरमेंट आहे तर ते ब्लाउज जे आहे रेडी करू शकता। तर आता सगळ्यात आधी आपण याचं जे कटिंग आहे तर ते पेपरवरती बघणार आहोत, कारण जर तुम्हाला प्रॉपर आणि परफेक्ट जर फिटिंग हवं असेल किंवा करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा पेपरवरतीच ते करायला हवं। आता पेपरच्या बॅक बाजूला आपल्याला पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे 15 इंच, जे आपल्याला रेडी होऊन ब्लाउज जे आहे 14 इंचाचं आपलं रेडी होतं। जर तुमची हाईट जास्त असेल तर तुम्ही 15 + 1 इंच 16 इंच घेऊ शकता। जर तुमची हाईट जास्त असेल आणि तुम्हाला जर लॉंग ब्लाउज घालायला आवडत असतील तर उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे मी घेतलेला आहे 5.5 इंच। तर 40 साईजला शोल्डर जे आहे 5.5 हे एकदम बरोबर बसतं। त्याच्यानंतर आपला जो मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे 6 इंच। त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे। आता छाती जी आहे 40 इंच आहे तर त्याचा चौथा भाग आपल्याला 10 इंच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर प्लस याच्यामध्ये 2 इंच मार्जिन ॲड करून घ्यायचं। तर हे बघा मी 2 इंच मार्जिन ॲड करून घेतलं। आता जी कमर आहे तर ती आहे 8.5 इंच। 8.5 + 2 इंच मार्जिन कमरेमध्ये सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे। आता छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे आपण अशी जॉईंट करून घ्यायची। आता सगळ्यात आधी आपण इथं गळ्यारुंदीचं माप टाकणार आहोत। आता मी गळ्यारुंदी जी इथं घेत आहे तर ती 2.25 इंच आहे, पण जर तुम्हाला शोल्डरची पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही गळ्यारुंदी जी आहे 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर पुढचा जो काही गळा आहे तो मी घेतलेला आहे 6 इंचावरती, पण तुम्हाला जर डीप नेक घालायला आवडत असतील तर तुम्ही 6.5 किंवा 7 इंच सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे मी घेतलेला आहे 4 इंचावरती आणि वरून शोल्डरपासून खाली मी बस्ट पॉईंट जो आहे घेतलेला आहे 10.5 इंचावरती। त्याच्यानंतर अशी लाईन आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच माप जे आहे वाढवून घ्यायचं आहे याच्यामध्ये, कारण आतमध्ये जो आहे पफ खूप छान येतो। यामुळे जर समजा तुमचं छातीचं माप जर हेवी असेल तर चपटा वगैरे अजिबात हा प्रिन्सेस कट जो आहे बसत नाही, एकदम छान असा बसतो। तर आता हे बघू शकता आपण एकदम सिंपल असा मुंड्यामधून याला प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तर तो द्यायचा आहे। आता त्याच्यानंतर आपण फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे 1 इंचावरती। बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती आणि त्यानंतर आपण जे प्रॉपर आपलं 10 इंच माप घेतलं होतं तर तिथपर्यंतच आपला जो शेप आहे मुंड्याचा तर तो स्टॉप करायचा आहे। त्याच्या पुढे आपल्याला तो जो शेप आहे तो घ्यायचा नाही, कारण मग तो जर शेप आपण पुढे घेतला तर काय होतं फिटिंगच्या वेळी आपल्याला कमी जास्त जो आहे फ्रंट आणि बॅक नेक जो आहे होतो। त्यामुळे आता फ्रंटचा जो नेक आहे मी पंचकोनी काढलेला आहे, पण तुम्हाला जर यू वगैरे काढायचं असेल, व्ही काढायचं असेल तरीही छान दिसतात। तर मी इथं पंचकोनी टाईप इथं गळ्याचा जो आहे फ्रंटचा आणि बॅकचा सुद्धा काढलेला आहे। आता इतकं जे आपलं कटिंग आहे पेपरवरती आपण करून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सिंपल पद्धत आपण इथं वापरलेली आहे। कोणतंच आपल्याला याच्यामध्ये जे आहे अवघड पद्धत मी सांगितलेली नाही। तर आता आपलं हे जे कटिंग आहे पहिल्यांदा आपण पेपरवरती करून घ्यायचं आहे। तर आता हे बघा मी पेपर जो आहे कटिंग केलेला आहे। त्याच्यानंतर आता आपण काय करायचं, फ्रंट आणि जो बॅक आहे तर तो सेपरेट आपल्याला करून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही पार्ट जे आहेत आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर फ्रंट नेकचा जो आहे आपल्याला शेप असा कट करून घ्यायचा आहे। आता दाखवल्याप्रमाणे फ्रंट पार्ट जो आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे, न विसरता आपण फ्रंट मुंड्याचा शेप सुद्धा इथं कट करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपला जो प्रिन्सेस कटचा शेप आहे तर तो कट करून घ्यायचा। आता हे फ्रंट पार्टचं जे आहे कटिंग आपण करून घेतलं आणि बॅक पार्ट सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे। आता हा जो आहे आपल्याला अस्तरवरती जो आहे ठेवून कट करायचा आहे। अस्तरवरती आपल्याला फ्रंट पार्टमध्ये मार्जिन दोन्ही पार्टमध्ये वाढवून घ्यायचं आहे। जर तुम्ही मार्जिन वाढवला नाही फ्रंट पार्टमध्ये तर ब्लाउज जो आहे व्यवस्थित बसणार नाही किंवा ब्लाउजचं जे मार्जिन आहे आतमध्ये अजिबात राहणार नाही।
तर त्यामुळे बॅक पार्ट पहिल्यांदा आपण आहे तसा हा कट करून घ्यायचा आहे। बॅक पार्टमध्ये कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे आपल्याला घ्यायचं नाही, फक्त एक्स्ट्रा मार्जिन जे आपल्याला घ्यायचं आहे तर ते फ्रंट पार्टमध्ये दोन्ही पार्टमध्ये आपल्याला घ्यायचं आहे। आणि ते पार्ट जे आहेत अस्तरवरती कसे ठेवायचे जेणेकरून तुमचं जे शोल्डर आहे तर ते अजिबात पडणार नाही, अगदी व्यवस्थित बसेल। तर आता हे बघू शकता आपला हा जो आपली ही जी गळ्याची साईड आहे तर ती तिरकी ठेवायची आहे अस्तरवरती। आणि बघू शकता जी आपली आयन हुकची पट्टी आहे कमरच्या साईडला आपण असं 1.5 इंच घ्यायचं आहे। तर मी प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंगमध्ये मी प्रत्येक वेळी तुम्हाला हे सांगत असतो, ज्यावेळी तुम्ही हा तिरका भाग ठेवता तर त्यावेळी कितीही तुमचं शोल्डर मोठा असू दे किंवा कितीही गळा मोठा असू दे अजिबात शोल्डर वगैरे पडत नाही। तर तुम्ही नक्की ट्राय करा। आणि 1.5 इंच आपण इथं वाढवून घेतलेला आहे मार्जिन। आता जी बाजू आपली दुसऱ्या बाजूला जॉईंट होणार आहे तर त्या साईडला सुद्धा आपला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे शिलाई मार्जिन। आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो पार्ट आहे तर तो अस्तरवरती वाढवून मग कटिंग करून घ्यायचा आहे। आता त्यानंतर प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने वाढवून मगच तो कटिंग करून घ्यायचा आहे। आता आपली ही जी फिटिंगची साईड आहे तर ती सुद्धा बघू शकता तुम्ही, त्या साईडला मी 1.5 इंच घेतलं आणि कर्व शेप देऊन मी असा आकार दिलेला आहे। आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर तिथे सुद्धा मी असं मार्जिन मी वाढवून घेतलेला आहे। आता बघू शकता फ्रंट पार्ट जे कटिंग आहे आपलं फ्रंट आणि बॅक पार्टचं आपण करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपण मेन कापडावरती सगळे आहे तसे पार्ट्स हे जे आहे तर ते ठेवायचे आहेत। मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते वाढवून घ्यायचं नाही, कारण आपण अगोदरच अस्तरवरती जे कटिंग आहे आपण केलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला मेन कपड्यावरती आहे तसे सगळे पार्ट जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। तर आता या ब्लाउजचं जे फ्रंट आणि बॅकचं जे कटिंग आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। जर तुम्हाला स्लीवचं कटिंग आणि स्टिचिंग जर हवं असेल तर मला कमेंट करा, तर मी नक्कीच तुमच्यासोबत तो पण व्हिडिओ जो आहे तो शेअर करेन स्लीवचा। आणि एकदम सिंपल पद्धतीने जी पफ स्लीव्ज आहे कशी तयार करायची तर तेही सांगेन, तर मला नक्की कमेंट करा। आणि बघू शकता आपलं हे फ्रंट आणि बॅकचं जे कटिंग आहे तर ते आपण पूर्ण असं करून घेतलेलं आहे। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट वाटत असतील तर तेही मला कमेंट करून सांगा। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करा। आणि चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात येते तुमच्याकडे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।